नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लूप्रिंट फॉलो केली जाते का? म्हणजे जी एनसीआयएसएमने ब्लूप्रिंट ठरवून दिलेली आहे, तर ती एमएचएस फॉलो करते का? खूप सारे मुलांचे डाउट्स काय असतात, सर आम्ही परीक्षेला वाचून जातो, पण परीक्षेमध्ये वेगळाच प्रश्न येतो. मग तू बेटा ब्लूप्रिंट बघितली होती का कधी? तर ही ब्लूप्रिंट आहे आणि ब्लूप्रिंट एखाद्याने बघितली, परंतु ही ब्लूप्रिंट नुसारच पेपर येतो का? तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहूया म्हणजे स्वस्त वृत्तची आपण या ठिकाणी पाहूया पेपर 1 ची ब्लूप्रिंट. त्यामध्ये एमसीक्यू सुरुवातीला बघूया आपण. पहिला एमसीक्यू दिलेला आहे बघा. जागतिक आरोग्य संघटनेनुसार स्वस्थची व्याख्या लिहून स्वास्थ्याचे परिणाम म्हणजे डायमेन्शन लिहा. स्पष्ट करा. तर हा पहिला एमसीक्यू आहे. तर हे पहिला एमसीक्यू आहे आणि हे काय दिलेलं आहे मी ते ब्लूप्रिंटमध्ये त्यांनी जे टॉपिक दिलेले आहेत, तर ती मी या ठिकाणी दाखवलेले आहे तुम्हाला. म्हणजे विथ प्रूफ मी असं काय मनाने सांगतोय असं नाही. तुमच्या समोर प्रूफ आहे. हे जे खालचे टॉपिक दिलेले हे ब्लूप्रिंटमध्ये दिलेले आहेत. आता पहिला काय आपण बघितलंय हेल्थची डेफिनेशन आणि त्याचे डायमेन्शन. आता तोच मुद्दा कसा दिलेला आहे आपल्या ब्लूप्रिंट नुसार डिस्क्राईब अँड कंपेअर स्वास्थ्य लक्षण, आरोग्य लक्षण आणि धातू साम्य लक्षण, डिस्क्राईब कन्सेप्ट ऑफ हेल्थ. बरोबर, आला की नाही मुद्दा? डिस्क्राईब कन्सेप्ट ऑफ हेल्थ अँड ऑपरेशनल डेफिनेशन ऑफ हेल्थ. म्हणजे पहिला जी डेफिनेशन सांगितलेली हेल्थची ती जशाच तशी आली. आता डायमेन्शन कुठे आहे सर? तर डायमेन्शन हे येतं बेटा. एक्सप्लेन द फिजिकल, मेंटल अँड सोशल डायमेन्शन ऑफ हेल्थ. जशाला तसा पहिला एमसीक्यू आलेला आहे ब्लूप्रिंट नुसार. त्यामुळे रडत बसायचं नाही. जशाला तसा क्वेश्चन आपल्या ब्लूप्रिंट मधून आलेला आहे. आता ही ब्लूप्रिंट फॉलो करण्यासाठी म्हणजे काय-काय करावं लागेल सर हे आता त्यासाठी तुम्हाला आयुर्वेदा मराठी जॉइन करावं लागेल. का? म्हणजे मजाक नाही तुम्हाला. आम्ही ब्लूप्रिंट नुसारच आमच्या सगळ्या नोट्स असतात, आमचे सगळे लेक्चर्स असतात. आम्ही ब्लूप्रिंट नुसारच तुम्हाला सगळं काही देत असतो आणि हे आमचा कोर्सची प्राइस पण खूप कमी असते. आता 5,500 तुम्ही मॅनेजमेंटची मुलं आहेत, मॅनेजमेंटची मुलं 20 लाख रुपये, 25 लाख रुपये देऊन येतात. आपले साधारण जरी मुलं असले 2-2.5 लाख रुपये कॉलेजला फीस भरताय तुम्ही. एक सॅटर्डे नाईटमध्ये 2-4 हजार रुपये तुम्ही असेच घालून टाकतात. त्यामुळे एक सॅटर्डे नाईट स्किप करा, आयुर्वेदा मराठी कोर्स जॉइन करा आणि तुमच्या परीक्षेची गॅरंटी आमची. म्हणजे तुम्ही परीक्षेमध्ये पास होणार. फक्त आम्ही जे काय म्हणतो ते फॉलो केलं पाहिजे. नाहीतर नुसता कोर्स पर्चेस केलाय तुम्ही आणि व्हिडिओ बघत नाहीत, मग याला जबाबदार तुम्हीच असणार. आम्ही जेवढे व्हिडिओ टाकले तेवढे तुम्ही बघितले, तर तुम्ही 100% पास होणार म्हणजे होणार. बरोबर. आता हे आपण बघितलं पहिलं एमसीक्यू. जसा तसा आला का नाही बेटा? तर हो. आता दुसरा एमसीक्यू बघूया आपण. दंतधावन आणि आधुनिक काळातील ब्रश करण्याच्या तंत्राचे वर्णन करा. Describe the time, procedure, benefits, indication and herb use as per रसप. त्यानंतर काय झालेलं आहे? दंतधावन अँड मॉडर्न डे ब्रशिंग टेक्निक ऑफ ब्रशिंग टेक्निक अँड डेंटिफ्रायसिस. म्हणजे हे जशाल तसा क्वेश्चन आलेला आहे. हे बघा ब्रशिंग टेक्निक मॉडर्न डेच्या आलेल्या आहेत आणि डिस्क्राईब दंतधावन आलेलं आहे या ठिकाणी. बरोबर. तर हे जे काय आहे बी-एस-क्यू तर हा जशास तसा आलेला आहे. म्हणजे दुसरा एस-क्यू सुद्धा ब्लूप्रिंटमध्ये फॉलो केलेला आहे. त्यामुळे याला सुद्धा ग्रीन टिक. आता तिसरा एस-क्यू बघूया आपण. तिसरा एस-क्यू सांगतो, रात्री जागरण आणि दिवा झोप यांचा आरोग्यावर होणारा परिणाम स्पष्ट करा. पहिलाच मुद्दा दिलेला आहे बघा. एक्सप्लेन द इफेक्ट्स ऑफ रात्री जागरण, दिवा झोप, अनिद्रा, अतिनिद्रा आणि अकाल निद्रा. बरोबर. पहिलाच मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे. यामधून आपल्याला तिसरा त्या ठिकाणी एमसीक्यू जशास तसा पाहायला भेटतो. त्यानंतर चौथा डी. मल आणि मूत्र या वेगाचे धारण केल्यास आरोग्यावर होणारा परिणाम व चिकित्सा लिहा. बरोबर. म्हणजे इफेक्ट्स ऑफ मल, मूत्र, वेग धारण अँड हेल्थ अँड इट्स ट्रीटमेंट. पहिलाच मुद्दा दिलेला आहे त्यांनी एक्सप्लेन वेग धारण, वेग उदाहरण इन रिलेशन टू हेल्थ अँड मॉर्बिडिटी. बरोबर. जशास तसा क्वेश्चन आलेला आहे. तुम्ही जेव्हा रोगानुत्पादने हा चॅप्टर वाचता त्यामध्ये तेच दिलेलं आहे. कोणते वेग धारण करायचे, कोणते वेग धारण नाही करायचे, धारणीय वेग कोणते, अधारणीय वेग. तशाच तसा क्वेश्चन आलेला आहे डी एमसीक्यू. बरोबर. आणि सगळे मस्ट टू नोचे टॉपिक आहेत. म्हणजे तुम्हाला एमसीक्यू जे आपले 8 एमसीक्यू आहेत, 8 एमसीक्यू पैकी 7 जे एमसीक्यू असतात, तर 7 एमसीक्यू तुम्हाला मस्ट टू नो मधून येतात. एमके म्हणजे काय? मस्ट टू नो. आणि एक जो एमसीक्यू आहे, तर एक एमसीक्यू ते तुम्हाला डिझायर टू नो मधून टाकू शकतात. आणि जे 4 एलक्यू आहेत, तर हे 4 एलक्यू तुम्हाला मस्ट टू नो मधूनच पाहायला भेटतील. म्हणजे मस्ट टू नो मधूनच येणार आहेत. बरोबर. आता हे बघितलं आपण डी क्वेश्चन.
DSCQ. आता ESCQ मध्ये काय सांगितलंय? रसायन व्याख्या लिहून त्याचे वर्णन करा, म्हणजे त्याचे लाभ वर्णन करा. हे बघा जशास तसा डिफाईन रसायन अँड मेन्शन इट बेनिफिट ऑफ रसायन. डिक्टिव्ह कॉपी केलेला आहे. त्यानंतर F क्वेश्चन, गर्भावस्थेतील मातेचा आहार वर्णन करा. डाएट डाएट फॉर प्रेग्नन्सी. आता डिफाईन बॅलन्स डाएट अँड एक्सप्लेन डाएट फॉर इंडिव्हिज्युअल डिपेंडिंग ऑन एज, बॉडी वेट आणि फिजिओलॉजिकल स्टेटस अँड एक्सप्लेन द सोशल ऍस्पेक्ट ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे जशाल तसा क्वेश्चन आपल्याला म्हणता येणार, पण 19-20 मध्ये आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. आता हे डायरेक्ट त्यांनी प्रेग्नन्सी मध्ये नाही विचारलं, पण सगळ्या एजच्या रिलेटेड, बॉडी वेटच्या, फिजिओलॉजिकल स्टेटसच्या जे काही डाईट असतील तर हे डाईट विचारलाय, त्यामुळे 19-20 या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ओके. तर त्यानंतर आता पंचकोश सिद्धांत वर्णन करा. आता पंचकोश सिद्धांत हे बघा, एक्सप्लेन एक्सप्लेन पंचकोश थेरी. तशाच तसा क्वेश्चन आलेला आहे मस्ट टू नो मधून. तशाच तसा क्वेश्चन आलेला आहे. डायरेक्ट कॉपी. त्यानंतर आहे ऋतुसंधी व्याख्या सांगून ऋतुसंधीमधील आहार शोधन वर्णन करा. आता हे बघा इथे दिलेलं त्यांनी. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ आहार विहार इन ऋतुसंधी आणि यमदृष्ट काल. जशास तसा क्वेश्चन आलेला आहे. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ आहार विहार इन ऋतुसंधी. जशास तसा क्वेश्चन आलेला आहे. आता हे झाले एसीक्यू. एसीक्यू मध्ये आपण सगळे एसीक्यू 99.99% बघितले, जशास तसे आलेला आहे. फक्त तो प्रेग्नन्सी वाला जो एसीक्यू होता तो 19-20 मध्ये आपण त्याला कन्सिडर करू शकतो. आता एलक्यू बघूया. एलक्यू मस्ट नो मधूनच येतात सगळे एसीक्यू. आता सॉरी एलक्यू. आता पहिले एलक्यू बघूया आपण. व्यायाम लिहा, व्यायाम व्याख्या लिहा, ग्रंथोक्त सद्यकालीन व्यायाम प्रकार सांगून सद्यकालीन व्यायामाचे लाभ वर्णन करा. म्हणजे जे काही मॉडर्न डे चे व्यायामाचे प्रकार आहेत, हे बघा आता. एक्सप्लेन द इंडिकेशन, कॉन्ट्रा इंडिकेशन आणि बेनिफिट्स ऑफ व्यायाम. म्हणजे व्यायामाची व्याख्या आली. त्यानंतर व्यायामाचे प्रकार. आता डिस्क्राईब द टाइप्स अँड बेनिफिट्स ऑफ व्यायाम. डिस्क्राईब द टाइप्स. हे बघा, मुद्दामून मी तुम्हाला इथं हायलाइट करून देतोय. एक्सप्लेन डिस्क्राईब द टाइप्स अँड बेनिफिट्स ऑफ व्यायाम अँड प्रेझेंट डे प्रॅक्टिसेस. प्रेझेंट डे सद्यकालीन प्रेझेंट डे प्रॅक्टिसेस सच ॲज एरोबिक एक्सरसाइज, मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. हे जे काय येतं तर हे जशास तसे तुम्हाला पहिला एलक्यू आलेला आहे. जशाला तसा पहिला एलक्यू आलेला आहे. आलेला आहे की नाही? विथ प्रूफ तुमच्या समोर आहे. मी काय खोटं बोलत नाही, कॉपी पण करत नाही. बरोबर. तर त्यानंतर आहे आदान काल. दुसरा एलक्यू, आदान काल आणि विसर्ग काल यातील फरक सांगून आपल्या ग्रीष्म ऋतूमधील आहार विहार लिहायचे. हे बघा आता, डिस्टिंग्विश आदान अँड विसर्ग काल. जशास तसा क्वेश्चन. आणि ग्रीष्म ऋतुचर्या म्हणजे ह्याची काय ऋतुचर्या सांगितली, कोणती तरी एक ऋतुचर्या येतच असते. बरोबर. म्हणजे आपल्याला सगळ्या याच्यामध्ये कन्सिडर करायचं. जशास तसा क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर सी क्वेश्चन. तिसरा क्वेश्चन काय आहे? सध्याच्या काळामध्ये अष्टविधी विशेष आयतनाचे महत्व लिहा. हे बघा, जशास तसा पॉइंट आहे. इन्युमरेट अँड एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ अष्टविधी विशेष आयतन इन प्रेझेंट एरा. जशास तसा लिहिलं म्हणजे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी तिसरा एलिगो आपल्याला जशास तसा पाहायला भेटतो. त्यानंतर आहे चौथा, पतंजली योग सूत्रानुसार योग व्याख्या आणि अष्टांग योग सविस्तर वर्णन करा. लिस्ट आउट द अष्टांग्स ऑफ योगा. म्हणजे योगाची अष्टांग आहेत ही वर्णन करा. जशास तसा एलक्यू चौथा एलक्यू आलेला आहे. त्यामुळे एलक्यू फॉलो जी ब्लूप्रिंट आहे ही ब्लूप्रिंट फॉलो होती की नाही, तर 100% होती. म्हणजे 99.99% होती. त्यानंतर हे क्वेश्चन्स जे येतात, हे क्वेश्चन आउट ऑफ सिलेबसचे येतात का? नाही येत. तुम्ही अभ्यास केल्यानंतर, आयुर्वेद मराठी कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला 100% पास तर होणारच तुम्ही, पण डिस्टिंक्शन सुद्धा मिळू शकता. फक्त आम्ही काय सांगतो ते फॉलो करा. ओके. थँक यू फॉर वॉचिंग.